तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या जर का कामामध्ये कष्टामध्ये कितीही भर पडत असेल पण प्रगती होत नाहीये, कितीही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल पण संतान होत नाहीये, घरामध्ये मुलाचे मुलीचे लग्न जर का तुम्हाला करायचे आहेत आणि तरी सुद्धा ते लग्न पार पडत नाहीये, शुभ कार्य होत नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला ते कारण असू शकतं. त्याचबरोबर काही जण घरामध्ये सारखे आजारी पडतात, सतत आजारपण येतं, एकाचं झालं की दुसऱ्याचं, औषध पाणी कधीच संपत नाही, त्यामध्ये सुद्धा हे कारण असू शकतं. आणि शेवटचं म्हणजे की तुमच्यावर कर्जबाजारीपणा वाढणे, म्हणजे कर्ज खूप जास्ती तुमच्या डोक्यावर वाढणे, हे सगळ्यात मोठं कारण सुद्धा आपल्या मागे पितृदोष लागण्याचं कारण असू शकतं. आणि हे कारण असल्यावर तुम्ही नक्कीच त्यावर उपाय काय करायचा, हा उपाय ह्या पितृपक्षाच्या काळात तुम्हाला सर्व पितृ अमावस्या म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत करायचा आहे. आजचा जो उपाय आहे, जे या लक्षणांपासून तुम्हाला दूर करायचा आहे, ते म्हणजे की तुम्हाला रोज हे 2 ऑक्टोबर पर्यंत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पितृगायत्री मंत्र इथे मी दिलेला आहे, हा पितृगायत्री मंत्र हा रोज म्हणायचा आहे. याने तुमच्यातले जे काही पितृदोष असतील, तुमच्या कुंडली